जिंकलाय श्लोक 11 संघानं आणि इन्व्हाइट केले कुलदैवत प्रसन्न या संघाला मात्र प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी ते दिसणार आहेत. सलामीची जोडी मात्र आपण पाहतोय रुपेश आणि प्रणय टेंगले अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल केली कुलदैवत प्रसन्न संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर मात्र पहिलाच गोलंदाज सज्ज होताना दिसेल प्रणय सालवी कमेंट बॉक्स एंड कडून. अत्यंत महत्वाची लढत मागची मॅच देखील अशाच पद्धतीने आपण अनुभवली, परंतु धावांचा पाठलाग करत असताना मात्र संघ मात्र नंदा बिल्डर्स हा मात्र गारद झाला आणि त्यांच्यावरती मात्र 10 धावांनी विजय मात्र प्रस्थापित केला. तो अर्थातच फायटर्स 11 संघाच्या माध्यमातून. ग्रीन सिग्नल येतोय अंपायरचा प्रशांत बादेवडेकर सर आणि राजू पाटील स्क्वेअर लेग अंपायर मात्र आपण पाहतोय. षटकाला सुरुवात प्रणय सालवी पहिला चेंडू येतोय. राईट आर्म राऊंड विकेट पहिला चेंडू रुपेश यांच्यासाठी टाकलेला चेंडू येतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. त्याचबरोबर मात्र एका धावेने मात्र संघाचं खातं खोलत आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना मात्र आपण पाहिलं तर अर्थातच रुपेश पाटील यांच्या बॅट मधून निघालेली एकेरी धाव आणि एकेरी धावन आपला स्कोर कार्डचा श्री गणेशा करत असताना आपण मात्र पाहतोय या मॅच मध्ये कुलदैवत प्रसन्न आणि श्लोक 11 अशी ही बिग फाईट लढत. प्रणय टेंगले यांच्यासाठी पहिला चेंडू. प्रणय टेंगले 38 सर्कलला कव्हर करण्याचा प्रयत्न मात्र गोल्डन डकचा शिकार होत मात्र प्रणय टेंगले मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या ब्रेक थ्रू मात्र पाहतोय तो अर्थातच टीम फलंदाजी करत असताना कुलदैवत प्रसन्न. थँक्यू डीजे. व्हॉलेंटियर्स या मॅच मध्ये वादल शाहबाज आणि सुनीत 11. वादल शाहबाज आणि सुनीत 11 आपण व्हॉलेंटियर्स आहात. नेक्स्ट बॅटर रुशन म्हात्रे मैदानामध्ये दाखल झाले. 40+ चे खेळाडू आहेत मित्रांनो, परंतु आज कुलदैवत प्रसन्न संघासाठी नॅट नंबर 3 अत्यंत महत्वाची क्रिकेट मधील संबंधित आलेली पोझिशन वन डाऊनची भूमिका. रोशन आलेत. रोशन यांच्यासाठी भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू ऑफ स्टंप. प्रणय सालवी मात्र लाईन मध्ये मात्र कुठेतरी बदलाव करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला आणि त्याच्यातच मात्र भरकटले गेले आणि तदनंतर मात्र पाहतोय पंचांनी मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर केल्यानंतर मात्र सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. वाईटच्या पद्धतीने मात्र स्कोर कार्ड वरती एक धाव मात्र ऍड होताना पाहतोय. ते अर्थातच टीम कुलदैवत प्रसन्न संघासाठी. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका मात्र पाहतोय. चेंडू ओमकार यांच्या हातामध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर एक धाव घेऊन मात्र पुन्हा एकदा रोशन देखील आपल्या इनिंगला मात्र सुरुवात करत असताना एक धावीने मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रणय सालवी यांच्या अगेन्स्ट मात्र खेळ करताना मात्र आपण पाहतोय कुलदैवत प्रसन्न संघ आतापर्यंत 3 धावा 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती पाहतोय. लोअर फुल टॉसचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला आहे. वेदांत त्यांच्या माध्यमातून काय अप्रतिम झेल मात्र प्रणय टेंगले यांचा टिपला होता. स्वतःला मात्र हाय जम्प पद्धतीने मात्र फ्लाय केलं होतं आणि चेंडू मात्र आपल्या हातामध्ये विसावत मात्र प्रणय टेंगले यांच्या खेळीचा अंत करताना मात्र पाहिलं होतं वेदांत यांना. तेच वेदांत मात्र आता या चेंडू खाली देखील क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहिलं होतं. नेक्स्ट बॉल प्रणय सालवी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीने मात्र पाहायला गेला तर आणखी एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना मात्र आपण पाहू शकतोय. 5 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. ही आजच्या दिवसातील जर पाहायला गेला तर तिसऱ्या ग्रुप मध्ये ही दुसरी लढत आपण पाहतोय. या अगोदर फायटर्स 11 आणि नंदा बिल्डर्स अशी लढत पाहिली होती आणि त्या लढतीमध्ये नंदा बिल्डर्सला मात्र डॉमिनेट केलं होतं फायटर्स 11 पिझारी या संघानं. आणि आता पुढची लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला, परंतु यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचं चित्र मात्र पाहायला मिळालं नाही. शंभर होऊन मारण्याचा मात्र जरूर प्रयत्न केला, परंतु अवे फ्रॉम द बॉडी मात्र ठेवण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय. शरीरापासून जेवढा आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाजाला मात्र चेंडू फेकाल ना तेवढे प्रयत्न मात्र फलंदाजांना करणं गरजेचं असतं. आपण जर फलंदाजाला फॉलो करायचा प्रयत्न केला, विकेटला फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये येतो. चेंडू परिणामी मैदानाच्या बाहेर देखील जाताना मात्र पाहत असतो. यावेळी लोअर बुलटाचा चेंडू वेदांत यांच्या हातामध्ये चेंडू जर पकडला जातोय तर कदाचित मात्र धोक्याची पातळी यावेळी रुपेश यांच्यासाठी ओलांडावी लागली असती, परंतु फंबल झालं आणि लगेचच एक धाव देखील कंप्लीट केली रोशन आणि
रुपेश पाटील यांच्या माध्यमातून अशातच पहिल्या षटकाची देखील सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय ते एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर 6 धावा. रन बॉल अशी परिस्थिती पहिल्या षटकामध्ये प्रणय साल्वी यांच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना मात्र टीम कुलदैवत प्रसन्न संघाच्या माध्यमातून पाहतोय. प्रणय टिंगले यांचा चांगला प्रयत्न होता कवचला क्लिअर करायचा, परंतु चेंडूला उंची मात्र देऊ शकले नाही. परिणामी वेदांत याच्या हातामध्ये झेल मात्र सुपावला होता आणि तिथंच मात्र प्रणय टिंगले गोल्डन डकचा शिकार होऊन मात्र मैदानाच्या बाहेर गेले होते. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात पॉवर प्लेच्या 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतोय. अर्थातच एक डीप मिड विकेट, त्यानंतर एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक, पॉइंट मध्ये कव्हर पॉइंट मध्ये मिड ऑफ आणि एक स्क्वेअर लेगच्या मध्ये मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत. फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक मात्र पाहतोय. अर्थातच गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाजी करताना मात्र ओमकार यांना मात्र आपण पाहणार आहोत. राईट अराउंड विकेट कोपर एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. प्रत्येक संघ मात्र या मॅचेस मध्ये एकाच विचारानं एकाच ध्येयानं मात्र या आज क्रीडा नगरीमध्ये दाखल होताना दिसतील की आम्हाला हे 5वं पर्व असोसिएशन प्रीमियर लीग 2024 जिंकायचं आहे. ओमकार यांचा चेंडू पायावरती फेकला होता, चेंडू हवेमध्ये आणि तदनंतर मात्र चेंडूच्या खाली पुन्हा एकदा वेदांत यांच्या माध्यमातून दुसरा झेल टिपला गेलाय या मॅच मधून आणि इथेच मात्र रोशन म्हात्रे यांच्या खेळीचा अंत होताना दिसतोय. एक्स बॅटर सुयश म्हात्रे मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. इन ॲट नंबर 4. धावफलकाचा जर विचार करायला गेला, ज्या पद्धतीने धावफलकावर धावा अपेक्षित आहेत तशा धावा मात्र मैदानावरती पाहायला मिळत नाहीत. 7 चेंडूंचा खेळ संपला आणि 6 धावा धावफलकावरती पाहतोय. सुयश मैदानामध्ये दाखल झालेत. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती ओमकार पाटील यांनी मात्र आपल्या संघासाठी मात्र सफलता मिळवत देत असताना दुसऱ्या विकेटचं पत्र मिळवून दिलं शोक 11 संघाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राऊंड विकेट फेकत असताना डाव्या यष्टीला मात्र टिपण्याचा प्रयत्न मात्र पाहिला तो ओमकार यांचा. परिणामी चेंडू मात्र वाईटच्या पद्धतीने डाऊन द लेग साइड मात्र पाहायला मिळाला आणि अंपायरच्या भूमिकेत मात्र पाहतोय राजू पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र वाईट घोषित केला गेला. वाईटच्या पद्धतीनं स्कोर कार्ड वधारतोय 1 धावनीनं. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, लेग कटचा हा चेंडू मात्र पाहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडू खाली प्रसाद राऊत विकेट किपिंग करत असताना मात्र पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. तद्वर मात्र 1 धाव मात्र धावफलकावरती ऍड होताना दिसेल आणि धावफलकावरती आणखी एका धावेची भर पडल्यानंतर आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 2 विकेट मात्र कुलदैवत प्रसन्न संघाचे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर मात्र अर्थातच रुपेश आणि प्रणय टिंगले यावेळी रुपेश देखील मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. सस्तामध्ये माघारी परत येतं आणि आणखी 1 विकेट मात्र पाहतोय ओमकार यांच्या माध्यमातून श्लोक 11 संघासाठी. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय आपण स्वप्नील पाटील नॅट नंबर 5 मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. स्वप्नील मैदानामध्ये आले. विकेटचं पतन मात्र पाहतोय वारंवार होताना आपण या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय.
ओमकार पुन्हा एकदा सिंगाने मेस बेट करतोय चेंडू अर्थातच यष्टीरक्षक प्रसाद राऊत यांना देखील चेंडूने बीट केलं आणि तदनंतर जर पाहायला गेला तर फ्लाय स्टिक मध्ये रणजित यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेलाय. चांगली गोलंदाजी ओमकार यांच्यासाठी जर पाहायला गेलात ना तर स्लीप देखील आता मात्र जर पाहायला गेला तर विकेट किपिंग मध्ये बदलाव मात्र पाहतोय. रणजित आलेत विकेट किपर म्हणून. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू हा फॉली चेंडू आला होता परंतु चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड करतील तर दोर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि पहिल्या धावेची नोंद मात्र पाहतोय. त्याअर्थ स्वप्नील यांच्यासाठी एक धाव मात्र ऍड होताना दिसेल आणि कुलदैवत प्रसन्न या संघाच्या जर पाहायला गेला तर 1.5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपालकावरती धावा पाहतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात 9 धावा अशी परिस्थिती आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टायमिंग शॉट आहे चेंडू खाली आता मात्र रणजित येतील आणि तदनंतर मात्र रणजितच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अंती धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 9 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. त्या टीम कुलदैवत प्रसन्न या संघाच्या नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी वाटायला आली म्हणजेच जो निर्णय घेतलाय तो निर्णय मात्र श्लोक 11 संघासाठी योग्य निर्णय आतापर्यंत प्रस्थापित केलाय. अर्थातच श्लोक 11 संघासाठी आयुष्यामध्ये मित्रांनो घेतलेला कोणताच निर्णय मात्र चुकीचा नसतो परंतु घेतलेला निर्णय जर योग्य आहे हे जर सिद्ध करण्याची ताकद मात्र मित्रांनो आपल्या अंगामध्ये असेल तर कोणतंही कार्य असू दे आयुष्यामध्ये ते कार्य मात्र आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतोय. आतापर्यंत 9 धावा आल्यात. पुन्हा एकदा प्रणय साल्वी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. राईट अराउंड विकेट प्रणय साल्वी यांचा चेंडू मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळून काढला. चेंडू खाली पुन्हा एकदा वेदांत आलेत. वेदांत यांच्या माध्यमातून आजच्या या मॅच मध्ये 2 चांगल्या पद्धतीचे झेल मात्र पाहायला मिळाले. परिणामी 2 विकेट मात्र आपल्या संघासाठी मिळवून देण्यात वेदांत यांनी चांगल्या पद्धतीची भूमिका पार पाडली. म्हणजे क्षेत्ररक्षक हा घटक फिल्डिंग करत असताना किती महत्वाचा असतो हे देखील मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवून दिलंय. धावसंख्येत 1 ने बदलाव होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 विकेटच्या मोबदल्यात 10 धावा पाहतोय. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका चेंडू लॉंगांच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. धावसंख्येत मात्र 1 धाव मात्र ऍड करण्याचा परिणाम पाहतोय. प्रयत्न ज्या पद्धतीने केले जातात त्या प्रयत्नांना मात्र यश येताना दिसत नाही. याच मैदानावर जर पाहायला गेलात ना तर 84 धावा देखील कालच्या दिवसात पाहिल्या. आजच्या दिवसात आपण 78 धावा पाहिल्या. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी कुलदैवत प्रसन्न हा संघ मात्र अडचणींचा सामना करतोय. याचाच अर्थ चांगली गोलंदाजी श्लोक 11 करतोय. फुल टॉस ही पर्वणी होती. आ बैल मुझे मार आणि ठोकतोय षटकार. बॉडी लाईन वरती फेकलेला हा चेंडू कदाचित हातामधून चेंडू निसटला असावा. परिणामी बॉडी लाईनच्या माध्यमातून स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून ठोकलेला हा षटकार कुलदैवत प्रसन्न संघासाठी मात्र एक उत्साह वाढवणारा हा षटकार मात्र आपण पाहिला. धावसंख्येत 6 ने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. 2.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय पहिल्या इनिंग मधील. यावेळी सुंदर चेंडू मात्र पाहतोय. शरीरापासून फार दूर फेकलेला हा चेंडू मात्र पाहतोय. अशाभूत नजरेनं मात्र स्वप्नील यांच्या माध्यमातून अंपायरच्या कडे पाहिलं गेलं परंतु अंपायर्स मात्र आपल्या भूमिकेवर मात्र तटस्थ आहेत. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने कोणताही धाव फलकावरती फरक मात्र पडत नाही. धावसंख्या पाहतोय 17. पुन्हा एकदा ते चित्र बदल आली त्याचा कुठेतरी अभाव मात्र पाहायला मिळतोय. मित्रांनो नेहमीच क्रिकेटमध्ये समालोचन करताना मात्र म्हटलं जातं
क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये जर नेटवर्क नसेल तर दोन्ही गोष्टी कामाच्या नसतात. त्यासाठी फुटवर्कचा वापर करणं गरजेचं असतं. हा फुटवर्कचा अभाव कुठेतरी स्वप्नील पाटील यांचा या मॅचमध्ये मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच लाईनवरती जिथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळते तिथं मात्र चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळाला आणि हा मात्र अखेरीस नशिबाचा चौकार मात्र कुलदैवत प्रसन्न संघासाठी येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 7च्या सरासरीने 4 विकेटच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावरती पाहतोय. मैदानावरती ड्रिंक ब्रेक होते. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार या पहिल्या इनिंग मधील. तोपर्यंत ऐकूया डीजे सीआर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ मात्र पहिल्या इनिंग मधील शिल्लक असणार आहे कुलदैवत प्रसन्न संघाला आणि इथून मात्र गिअर शिफ्ट करावा लागणार आहे. टॉप गिअरने मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. ते अर्थातच पहिल्या सत्रामध्ये टीम कुलदैवत प्रसन्न संघाला, कारण 21 धावा या मात्र या मैदानावरती पुरेशी नसणार आहेत. एका षटकामध्ये आपण कालच्या दिवसात 34 धावा मात्र याच मैदानावरती कुट्टाना फलंदाजांना मात्र पाहिलं होतं. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी अडचणींचा सामना मात्र करतोय तो कुलदैवत प्रसन्न हा संघ. एखादा पिंच हिटर, एखादा नेल बाईट इनिंग खेळणारा, फिनिशिंग टच देणारा फलंदाज मात्र इथून मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. तो अर्थातच कुलदैवत प्रसन्न या संघाला आणि ते कार्य मात्र खऱ्या अर्थाने इथून मच्छिंद्र आणि स्वप्नील पाटील या दोघांना मात्र या मॅच मध्ये करावं लागणार आहे. कारण अत्यंत महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये मात्र 4थं षटक मात्र डिलिव्हर करण्यासाठी इन्व्हाइट केले. कोपर एंड कडून निवास पाटील यांना मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. निवास आलेत 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना. निवास दिसणार आहेत एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आणि या एक्सपिरियन्सचा वापर निवास यांना मात्र करावा लागणार आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो आणि हा अनुभव मात्र आपल्या या संघासाठी मात्र निवास मात्र दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. 4थं षटक, 4थ्या षटकातील पहिला चेंडू येतोय मच्छिंद्र यांच्यासाठी. पहिला चेंडू लाफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कावकाना रिजन मध्ये, चेंडू फीड केला जातोय. एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. श्लोक 11 संघासाठी धावसंख्येत मात्र एकनी बदलाव मात्र होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. याच्या 22च्या घरात 22 धावा धावफलकावरती लागेल. 4थं षटक आहे. इथून मात्र आतषबाजी मात्र स्वप्नील पाटील यांना मात्र जरूर करावी लागणार आहे. त्या स्वप्नीलच्या बॅट मधून आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत आणि 12 धावा धावफलकावरती पाहतोय. मधील एक चौकार, एक षटकार मध्ये पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने मच्छिंद्र यांच्या माध्यमातून 2 चेंडू फेस केले. 2 सिंगलच्या मदतीने 2 धावा त्यांनी केल्यात. नेक्स्ट बॉल निवास पाटील. यावेळी षडांपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टोवरती येतोय. बॅटच्या रडार मध्ये व्यवस्थित आले नाही. चेंडू जातोय कावकर्ण रिजन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन म्हणून प्रसाद राऊत यांना तैनात केले गेले. चेंडूची फेकी होईपर्यंत 1 धाव मात्र कंप्लीट केली दोघांच्या मदतीनं. आणि जी पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे ती पार्टनरशिप देखील बिल्डअप होताना पाहतोय. 8 चेंडूमध्ये 14 धावांची भागीदारी ही आतापर्यंत चालू आहे. परंतु त्यामध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर ही पार्टनरशिप आपली कमी धावांची आहे, ती कमी धावांची पार्टनरशिप चांगल्या पद्धतीने आपण ग्राफ वाढवू शकतोय. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये कदाचित चेंडू ट्रॅव्हल करतोय की काय, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून झालेली ही चूक मात्र पाहतोय. धावसंख्येत मात्र 1 धाव मात्र ऍड होताना पाहतोय आणि अशा धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा. 3.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय निवास पाटील यांच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात या 4थ्या षटकामध्ये. ज्या पद्धतीने जर गोलंदाजीचा विचार करायला गेला तर आतापर्यंत श्लोक 11 संघानं यावेळी ताकदवर फटका, बुलंद फटका, डिस्टन्स क्लिअर करतोय. प्रसाद राऊत यांच्या मस्तकावर दस्तक देत येतोय स्वप्नील पाटील यांच्या बॅट मधून. हा संघर्षाचा शंखनाद करणारा या इनिंग मधील आपला दुसरा APL षटकार.
थँक्यू डीजे. येतोय संघर्षाचा षटकार. आणखी षटकारांची अपेक्षा असणार आहे कुलदेव प्रसन्न. अनदर वन, परंतु यावेळी परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू मात्र पाहतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केला. धावसंख्येत बदलाव नाही. स्वतः चेंडू फेकल्यानंतर चेंडूची उचल देखील करतात. धावसंख्येत मात्र बदल नाही. धावसंख्येत डॉट बॉल मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. 9 धावा मात्र निवास पाटील यांच्या माध्यमातून खर्च केल्यात. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा. यावेळी खराब चेंडू, खराब लाईन वरती टाकलेला चेंडू. हा चेंडू देखील जर कदाचित स्वप्नीलच्या माध्यमातून जर फ्लिक केला असताना किंवा ऑन साइडला जरी पुल केला असताना 6 धावा कदाचित या चेंडू वरती मिळू शकल्या असत्या. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. निवास पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू देखील कट करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय गलीमधून, मात्र चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनला मात्र बीट करत मात्र चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. स्वप्नीलच्या बॅट मधून अखेरीस या षटकाची सांगता मात्र गोड करत असताना आपल्या संघाची धावसंख्या येऊन पोहोचवली 35च्या घरात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच ही इनिंग संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय पाटील ब्रदर्स आणि सावित्री 11. हे षटक संपल्यानंतर मात्र अर्थातच मिड इनिंग मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही इन्व्हाइट करतोय पाटील ब्रदर्स आणि सावित्री 11. नेक्स्ट मॅच आपला असणार आहे अर्थातच चौथ्या ग्रुपचा ती पहिली मॅच असणार आहे. तिसऱ्या ग्रुप मधील ही दुसरी मॅच मात्र आपण पाहतोय. 5 षटकांच्या लढती मात्र आपण पाहतोय. काल 8 संघ खेळले होते, आज 8 संघ मात्र खेळतोय. आजचा हा दुसरा दिवस. कालच्या दिवसापासून सुरुवात झालेली ही स्पर्धा आजपर्यंत अर्धा प्रवास मात्र संपूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडला आहे. तो अर्थातच असोसिएशन प्रीमियर लीग 2024 हे 5वं पर्व. दिमागदार 16 मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या असोसिएशन मध्ये तब्बल 24 संघ मात्र खेळतात आणि या 24 संघांना मात्र एकत्रितरित्या खेळण्याचा एक प्लॅटफॉर्म मात्र या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून उभं केलं गेलंय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केलं गेलंय. साहिल गुप्ता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. कमेंट्री बॉक्स एंड कडून स्ट्राईक एंड वरती मात्र मच्छिंद्र यांना पाहतोय. ज्या मच्छिंद्र यांच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात. तर स्वप्नील 11 चेंडू 23. यावेळी लॉफ्ट केलाय. परफेक्ट टायमिंग आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू करते बाउंड्री लाईनचा सफर. अखेरीस येतोय मच्छिंद्र यांच्या बॅट मधून हा षटकार. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. ओमकार चेंडू खाली आलेत. धावसंख्येत एक बदलाव. धावसंख्या 42 धावा. 4 चेंडू शिल्लक असतील. स्वतःची तुलना नेहमी स्वतःचीच करायची असते, दुसऱ्याची नाही. आणि स्वतःशी जर तुलना आपण स्वतःमध्ये केलं तर स्वतःमधील ज्या काही कमी आहेत त्याच्यावर आपण मात्र प्रयत्न करू आणि त्या जर कमी भरून काढल्या तर मात्र नक्कीच दुसऱ्यावरती मात्र वर्चस्व गाजवू शकतोय. यासाठी मात्र अशा पद्धतीचे प्रयत्न मात्र या मॅच मध्ये शेवटच्या 4 चेंडूमध्ये करावे लागतील. अर्थातच कुलदैवत प्रसन्न 42 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 38 सर्कलला क्लिअर केलंय. चेंडू डीप मध्ये जातोय. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. चेंडूच्या खाली वेदांत यांना पुन्हा एकदा आपण पाहिलं. धावसंख्येत मात्र दोन्ही बदलाव झाल्यानंतर धावा फ्लाय होताना देखील दिसेल. 44 ला 4 म्हणजे अर्थातच 444 अशी फिगर मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ते कुलदैवत प्रसन्न संघाच्या अडचणीमध्ये सापडल्यानंतर मात्र या इनिंगला मात्र सावरण्याचा प्रयत्न आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी करत स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने इनिंगला मात्र सांभाळलं गेलंय. त्यामध्ये मात्र आणखी भर पाडण्याचा प्रयत्न मात्र जरूर असेल. परंतु प्रणय साल्वी चांगला प्रयत्न मात्र प्रणय साल्वी यांचा होता, परंतु प्रयत्नांना मात्र यश आलं नाही. चेंडू मात्र हातामध्ये पकडत असताना मात्र चेंडूच्या खाली मात्र स्वतःला थांबवू शकले नाही, कंट्रोल करू शकले नाही. चेंडू खाली येत असताना मात्र पाय स्लिप झाला, पडले आणि अखेरीस झेल देखील सुटला गेला. आणि अशातच मात्र 2 धावा देखील मच्छिंद्र आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून कंप्लीट केल्या गेल्या. तब्बल मित्रांनो 16 चेंडूमध्ये 37 धावांची ही भागीदारी आपल्या संघासाठी खालच्या थराला मात्र आल्यानंतर मात्र पाहतोय 46 धावा बनवत असताना.
यावेळी सध्या ऑफ स्टंप शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला, चेंडूला फॉलो केलं गेलं आणि तदनंतर मात्र चेंडू डॉट चेंडू मात्र फेकला गेलाय. तर साहिल गुप्ता यांच्या माध्यमातून 5 चेंडू मात्र फेकले गेलेत आणि 11 धावा आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र चांगला कमबॅक मात्र पाहतोय, 2 डबल आणि 1 सिंगल. यावेळी पुन्हा एकदा बॅटची इनर एज आणि तदनंतर मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि अखेरीस मात्र शेवटच्या चेंडूवरती मच्छिंद्र यांच्या माध्यमातून विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. अर्थातच टीम असणार आहे एका बाजूने पाटील ब्रदर्स आणि त्यांना मात्र फाईट करताना दिसणार आहे सावित्री 11 हे संघ. मैदानामध्ये आपण पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती आपण धावा अनुभवतोय. त्या अर्थातच 5 विकेटच्या मोबदल्यात 46 धावा म्हणजेच येणाऱ्या 30 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आणि 47 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. अर्थातच 9.20च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत ते टीम श्लोक 11ला या दुसऱ्या इनिंग मध्ये. चला टॉस साठी यायचा टॉस बॉक्स मध्ये आपल्या सोबत टॉस आपण करणार आहोत. एका बाजूने सावित्री 11 संघ तर दुसऱ्या बाजूने पाटील ब्रदर्स हे 2 संघ मात्र नेक्स्ट मॅच मध्ये अर्थातच पहिली मॅच दोन्ही संघांसाठी असणार आहे आणि या मॅच मध्ये मात्र प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होताना दिसणार आहे. परंतु काय मॅच मात्र पाहायला मिळाली. श्लोक 11 आणि कुलदेवत प्रसन्न पहिल्या इनिंगचा खेळ चांगली गोलंदाजी केल्यानंतर मात्र स्वप्निलेची एकेरी झुंज मात्र आपण पाहिली. आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न मात्र पाहायला मिळाले आणि अशातच मात्र धावसंख्या मात्र 46 धावांपर्यंत धावली. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल तोपर्यंत ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. मला तर वाटतं त्यांनीच त्यांच्याच घरात संघ घेतले का पाटील ब्रदर्स. कारण की सावित्री 11 या संघाकडून तुम्ही नेहमी आम्हाला खेळताना दिसलात. यावेळी आपल्या घरातलाच कौटुंबिक संघ असेल आणि या सावित्री 11 संघ नक्कीच त्याची सुद्धा कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे एक कौटुंबिक जिव्हाळ्याची मॅच समोर सादर होईल. दरम्यान आपल्या इथे पाहुण्यांच्या उपस्थितीत आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. दोन्ही संघ उपस्थित आहेत. तर सावित्री 11 कर्णधार राहुल छापा मागितला होता. काटा आलाय, काटा काढण्यासाठी सज्ज सावित्री 11चा. तर निर्णय का असतील होता. प्रत्येक जण क्षेत्ररक्षण निवडतोय आणि मी त्यांना तोच प्रश्न विचारतोय. सर्वजण घेतात त्याच्या मागे मुंगी कशी एक एक चालली की तिच्या मागे सर्व मुंगे चालत असतात. तसं तुमचा सुद्धा निर्णय चाललाय की काय, की काही विशेष स्ट्रॅटेजी तुमची या सामन्यासाठी. स्ट्रॅटेजी असं काय नाही, कमीत कमी धावा समोरच्या टीमला थांबू शकतो. नक्कीच नंतर फलंदाजी करण्यासाठी तर तुम्ही आहातच आणि होम ग्राउंड आहे त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. तुम्हाला फलंदाजी करायची आहे राहुल तुला सुद्धा या ग्राउंडचा मैदानाचा खूप अनुभव आहे आणि अनुभवाची तुला पराकाष्ठा करायला लागणार आहे आणि मोठी धावसंख्या उभारायला लागणार आहे. काय स्ट्रॅटेजी असेल तुम्हाला तुमची पाटील ब्रदर्सच्या विरोधात. स्ट्रॅटेजी असे की ओपनिंगचे फलंदाज आहेत त्यांचे पहिले सर्कलच्या ओव्हरमध्ये विकेट नाही पडल्या तर आम्ही जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. आणि समोर एक नावाजलेला फलंदाज तुझ्या समोर आहे, तू सुद्धा आहेस, परंतु विनोद याची विकेट तुझ्यासाठी खूप महत्वाची असेल. कोण गोलंदाज असा असेल की विनोदची विकेट घेणार.
मला तर असं वाटतंय मी विकेट घेऊ शकतो आणि अजून माझ्या टीममध्ये अजून 2-3 बॉलर आहेत तेही विकेट घेऊ शकतात. नक्कीच मजा असेल ही मॅच पाहण्यासाठी. दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. राहुल तुला सुद्धा, विनोद तुला सुद्धा. आणि जाऊया पुन्हा एकदा या चालू असलेल्या सामन्याकडे. ओ टू यू कॉम्बॉक्स कल्पेश ठाकूर. 47 धावांचं उद्दिष्ट. फायटर्स 11 आपण नेक्स्ट मॅच मध्ये व्हॉलेंटियर्स असणार आहेत. मॅच स्टार्ट होते. 47 धावांचं उद्दिष्ट. रिस्टार्ट युअर लाईफ, डिलीट निगेटिव्ह पीपल, फॉरगॉट युअर मिस्टेक अँड रिस्टार्ट युअर लाईफ. इथून मात्र सुरुवात करावी लागेल पुन्हा एकदा या मॅचला. कुलदैवत प्रसन्न यांच्या माध्यमातून पहिला षटक मात्र डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज मात्र इन्व्हाइट केला जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीने फलंदाजी केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा जिम्मेदारी मात्र स्वप्नील यांच्यावरती आता आलेली आहे. ती अर्थातच गोलंदाजीची आणि हीच गोलंदाजीची धुरा घेऊन मात्र पहिला षटक मात्र डिलिव्हर करताना कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला चेंडू डिलिव्हर करताना स्वप्नील यांना मात्र पाहिला. आणि अर्थातच आपल्या इनिंगला मात्र आगाज करत असताना मात्र बेदान यांच्या बॅट मधून मात्र ही पहिली धाव. एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 47 धावांचं उद्दिष्ट. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज इंटरेस्टिंग होत असताना मात्र आपण पाहत असतो. नेक्स्ट बॉल स्वप्नील. प्रसाद राऊत यांच्यासाठी टाकलेला हा चेंडू धावून लेग साईड मात्र जाणारा हा चेंडू मात्र आपण पाहतोय. धावसंख्येत मात्र वाईटच्या पद्धतीने मिळालेली ही एकेरी धाव आणि धावसंख्येत मात्र एकने बदल झाल्यानंतर मात्र स्कोर कार्ड मात्र मूव्ह होताना दिसेल. तो अर्थातच 2 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 47 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. यावेळी प्रसाद राऊत यांच्या बॅट मधून निघालेला चेंडू जातोय मात्र रोशन मात्रे यांच्या वरून 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री लाईन येतोय. प्रसाद राऊत यांच्या बॅट मधून हा APL चौकार. थँक्यू मित्रांनो. काय काल नाईट मध्ये अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये फलंदाजी 4 चेंडू मध्ये 4 षटकार टाकून मॅन ऑफ द मॅच घेतली होती. मग मी आज माझ्या एपीएल मध्ये का थांबू. येतोय पहिला षटकार. आज मात्र खऱ्या अर्थानं एपीएल मात्र यशस्वी होताना दिसतंय. इथे मित्रांनो दिवसा एपीएल मध्ये खेळतात आणि पुन्हा एकदा नाईट टुर्नामेंट मध्ये अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्या त्या असोसिएशन मधील बहुतेक खेळाडू मात्र या विभागाचं नेतृत्व करत असताना त्यातील एक प्रसाद राऊत कालच्या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकलेत. आता मात्र स्लॉक स्वीप करण्याचा मात्र प्रयत्न मात्र पाहिला. चेंडू मात्र सिंग करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूवरती बोट मात्र भिरकन मात्र फिरवली गेली. ज्या वेळी चेंडूवरती बोट मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून फिरवली जातात ना त्या वेळी मात्र चेंडू फलंदाजांना मात्र रीड करणं मात्र कठीण होऊन बसतंय. आणि अशातच मात्र स्वप्नीलच्या माध्यमातून हा डॉट बॉल येतोय. 4 चेंडू फेकलेत आणि 12 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक डॉट बॉल देखील त्याच्या माध्यमातून पाहिलाय. 3 चेंडू आणि 10 धावा प्रसाद राऊत. आणखी एक चेंडू मात्र स्क्वेअर लेगला मात्र चेंडू जातो फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू फीड केला जातोय. जर डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित या हेलो चेक. आणखी एक चेंडू येतोय मिड ऑफ पैडॉनला मात्र बीट केलं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रातून आले आणि बराचसा पल्ला पार करत असताना मात्र हा चेंडू मात्र अडवला गेलाय आणि आपल्या संघासाठी काही धावा मात्र सेव्ह करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. तो पियुष यांच्या माध्यमातून 2 धावा सेव्ह केला. पहिल्या षटकाचा अखेर समाप्त झाला. पहिल्या षटकाचा अखेर समाप्त झाल्यानंतर मात्र धावफलकावरती धावा पाहतोय. त्या अर्थातच बिनबाद 15 धावा मात्र धावफलकावरती पाहतोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र चांगल्या पद्धतीने मात्र पॉवर प्लेचा वापर केला गेला. प्रसाद राऊत यांच्या बॅट मधून मात्र एक षटकार एक चौकार मात्र पाहायला मिळाला. आणि अशातच मात्र हा जो स्कोर कार्ड मात्र जो थांबवण्याचा प्रयत्न मात्र समोरील संघ स्वप्नील यांच्या माध्यमातून करत होते त्यांच्यावरती हल्ला चढवत असताना 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. म्हणजे आता मात्र समीकरण बदललं. 47 धावांचं उद्दिष्ट होतं तेच आता उद्दिष्ट मात्र 8.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या जातात. ही मॅच जिंकण्यासाठी 32 धावा
4 षटक शिल्लक, 32 धावा बनवायच्यात या षटक मॅचच्या आधारानं. मात्र इथून मात्र खऱ्या अर्थानं चांगला प्रयत्न करणार प्रणय टेंगले. हॅलो चेक चेक माइक चेक. हॅलो चेक चेक माइक चेक माइक चेक चेक माइक चेक. दुसरं षटक हॅलो चेक. प्रणय टेंगले. काल प्रणय टेंगले यांना देखील आपण चॅम्पियन ट्रॉफी अलिबाग इथे खेळत असताना पाहिलं. प्रणय यांच्या माध्यमातून चांगली षटक मात्र तिथे देखील डिलिव्हर केलं होतं. त्याच अपेक्षेनं आज मात्र कुलदैवत प्रसन्न हा संघ मात्र त्यांच्याकडे बघत असेल, परंतु समोर आहे प्रसाद राऊत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लप करण्याचा प्रयत्न, हाय जंप देखील मारली गेली आणि ताकदीमध्ये एवढा फटक्यामध्ये जोर होता, ताकदवर फटका होता की दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत मात्र चेंडूने मात्र अखेरी सीमारेषेचा अंतर पार केलं आणि प्रसाद राऊत यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा IPL चौकार. कुलदेव प्रसन्न संघासाठी मागास साबित होऊ शकते. प्रणय टेंगले यावेळी स्लोवर प्रणय टेंगले यांची खासियत 6 चेंडू 6 वेगवेगळ्या स्टाईलनं फेकण्याची कला मात्र प्रणय टेंगले यांच्या हातामध्ये आहे. फटका मारल्यानंतर एखादा षटकार किंवा चौकार मारल्यानंतर समोरील फलंदाजांना कोणता चेंडू टाकायचा हे प्रणय टेंगले यांच्या मनामध्ये अगोदरच प्लान असतं. प्री प्लॅन मात्र प्रणय टेंगले मात्र गोलंदाजी करत असताना आपण मात्र पाहत असतो. यावेळी भन्नाट वेग मात्र यावेळी वेगावरती स्वार होऊन मात्र प्रसाद राऊत यांना फेकलेला हा मात्र चेंडू पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर मात्र 2 डॉट आणि 2 सिंगल अशा मदतीने मात्र 6 धावा प्रणय टेंगले यांनी खर्च केल्यात आणि धावफलकाचा विचार करतात 21 धावा धावफलकावरती पाहतोय. विदाउट विकेट लॉस टीम श्लोक 11. नेक्स्ट बॉल अर्थात शेवटचा चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असणार आहे. P2 हे षटक प्रणय टेंगले बॉलिंग ट्रॅक वरती. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि तदनंतर मात्र रुपेश यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि शेवटच्या चेंडूवरती समाप्त होते. प्रसाद राऊत यांचा खेळ. प्रसाद आउट. थँक्यू डीजे. असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून श्लोक 11 संघाचे संघमालक संकेत माली आणि तसेच पाटील ब्रदर्स या संघाचे संघमालक एकनाथजी पाटील यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. APL 2024च्या माध्यमातून या दोन्ही संघ मालकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो या दोन्ही संघ मालकांना की आपण या व्यासपीठामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. APLच्या माध्यमातून आपलं सहर्ष असं स्नेही स्वागत. बॅक टू द क्रिकेट मित्रांनो, मैदानावर जाऊया. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 10.50च्या सरासरीनं या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये 47 धावांचा मात्र पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या अर्थातच 21 बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण प्रसाद राऊत यांची शेवटच्या चेंडूवरती ही विकेट मात्र पाहिले होते. प्रणय टेंगले यांनी आपल्या संघाला मात्र सफलता मात्र मिळवून दिली होती आणि तदनंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले. गोलंदाज मात्र आपण पाहणार आहोत. अर्थातच रोशन म्हात्रे मात्र गोलंदाजी करताना दिसणार आहेत. रोशन म्हात्रे गोलंदाजी करताना दिसतील. फलंदाजी करत असताना राईट हँडेड बॅटिंग मात्र करतात, परंतु गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड गोलंदाजी मात्र करतात. ज्या पद्धतीने अँगल क्रिएट करताना तो अँगल मात्र बघणं चांगलं असतं आणि त्याच पद्धतीने त्या अँगलचा वापर करून जर चांगली गोलंदाजी जर केली त्या मॅच मध्ये तर जिथे धावा आपल्याला डिफेंड करायच्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 26 धावा आणि याच 18 चेंडूमध्ये 26 धावा जर
बनवताना जर आपण थांबवलं तर कदाचित या मॅच मध्ये प्रभुत्व मात्र प्रस्थापित करू शकतोय आणि हे जर प्रभुत्व प्रस्थापित केला, प्रेशर क्रिएट केला तर येणाऱ्या पुढील फलंदाजांवरती श्लोक 11 संघाच्या आपण दडपण टाकू शकतोय आणि या दडपणाखाली आल्यानंतर जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न कदाचित फलंदाजाच्या माध्यमातून केले तर प्रयत्नांना देखील अपयश येऊ शकतोय आणि हेच प्रयत्न मात्र कदाचित कुलदैवत प्रसन्न संघासाठी मात्र आज मात्र या मॅच मध्ये रोशन म्हात्रे करताना दिसतील. रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार करायला गेला तर 8.67 सरासरीनं या 26 धावा मात्र बनवाव्या लागणार आहेत ते या मॅच मध्ये. चला फार वेळ घेताय टीम श्लोक कुलदैवत प्रसन्न. दरम्यान व्यासपीठावर सावित्री 11 या संघाचे ओनर एकनाथजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जात आहे. कॅमेरा. खूप धन्यवाद सर की आपला संघ आपण सहभागी करून दिल्यात आमच्या या असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये. ओट यू कम बॉक्स. रोशन यांचा हा चेंडू मात्र शॉट मिड विकेट मध्ये मात्र चेंडू फील्ड केला जातो. धावसंख्येत मात्र एकने बदलाव होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 16 चेंडूचा खेळ शिल्लक 23 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. रोशन यांची चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं रोशन गोलंदाजी करत असताना कोनचा वापर करतात आणि ज्या कोन मधून चेंडू रिलीज करतात फलंदाजांना चेंडू रीड करणं मात्र कठीण होऊन बनतंय. रोशन आतापर्यंत चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडू मध्ये, परंतु त्यांच्या जागेस खेळत असताना लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू डिस्टन्स देखील क्लिअर करतो आणि घुटना टेक तमाशा देख अखेर रणजित पाटील यांच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा दणदणीत सनसनीत षटकार. दिसेल 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र पाहतोय आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. तसेच यावेळी कट करण्याचा प्रयत्न मात्र पाहिला. नॅचरल ऑफ कट मात्र गोलंदाजी करत असताना लेग कट मात्र करत असताना मात्र रोशनीच्या माध्यमातून हा चेंडू अखेरीस डॉट काढला गेलाय. दरम्यान व्यासपीठावर शुभ सन्मान घेतला जात आहे श्लोक 11 या संघाचे संघ मालक आदरणीय श्री संकेतजी माळी. आपला संघ सहभागी केल्याबद्दल असोसिएशन प्रीमियर लीग च्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. ओट यू कम बॉक्स. यावेळी मात्र पाहतोय चेंडू जातोय अखेरीस डीप मध्ये. चेंडू फील्ड केला जातो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव कंप्लीट आणि बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी बाहर निकालना जब सामने वाला बादशाह हो. इथं मात्र 51 मात्र फलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतोय तर अर्थातच रणजित पाटील 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतंय. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असणार आहे. 12 चेंडू मध्ये 12 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील तत्पूर्वी ऐकूया डीजे CR यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रणय टेंगले बॅक द अटॅक.
कोपर एंड कडून ज्या एंड वरून प्रणय टिंगले यांनी अगोदरच्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, 6 धावा खर्च करत अत्यंत महत्वाची प्रसाद राऊत यांची विकेट मात्र मिळवली होती. त्याच प्रणय टिंगले यांना मात्र इन्व्हाइट केले गेले या मॅच मध्ये, कारण गरज असणार आहे धावा रोखण्याची. 12 चेंडू आणि 12 धावा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रन ऑन अ बॉल एवढं अवघड नसतं, परंतु हीच मॅच जेव्हा 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज येते ना, तेव्हा मॅच मात्र रफ अँड टफ मात्र पाहायला मिळू शकते. त्याचसाठी हे प्रणय टेंगले यांचं षटक, या षटकामध्ये प्रणय टेंगले यांना काहीतरी करामत मात्र करावे लागेल, चमत्कार मात्र करावा लागेल. जेव्हा आपण चमत्कार कराल तेव्हा लोक मात्र आपल्याला कुठेतरी नमस्कार करताना दिसतील. तोच चमत्कार करण्यासाठी प्रणय राईट विथ द विकेट. परंतु यावेळी मात्र चमत्कार मात्र केला जातोय. पहिल्या चेंडूवर आपण आल्याची कबुली देत असताना प्रणय टेंगले मागच्या षटकाची सांगता मात्र विकेट न केली होती, आणि या षटकाची सुरुवात देखील प्रणय टेंगले मात्र करत असताना 2 चेंडू मध्ये 2 विकेट आपल्या संघासाठी, कुलदैवत प्रसन्न संघासाठी. थँक्यू डीजे. उशिरा ना का होईना, परंतु मित्रांनो कमबॅक मात्र 100% होईल, आणि आपला कमबॅक पाहून मात्र इतरांनी मात्र तोंडात बोट घातली पाहिजे. अशा पद्धतीचा कमबॅक असावा, आणि तोच कमबॅक करण्यासाठी प्रणय टिंगले मात्र मैदानावरती सज्ज झाला. यावेळी राऊंड विकेट गोलंदाजीसाठी येथील नेक्स्ट बॅटर रोहित पाटील मैदानामध्ये दाखल झाले. जिंकण्यासाठी आता मात्र गरज येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. रोहित आलेत. प्रत्येक विकेट आणि प्रत्येक डॉट बॉल मात्र इथून प्रेशर क्रिएट करू शकतोय, कारण मैदानाच्या बाहेर आतापर्यंत 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. प्रसाद राऊत आणि आता मात्र बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण फलंदाज मात्र पाहिला होता, त्या अर्थातच रणजित पाटील. चांगली फलंदाजी मात्र रणजित यांची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू फेस करत असताना मैदानाच्या बाहेर चेंडू तडाखेबंद षटकार पाहिला होता. यावेळी राऊंड विकेट प्रणय. स्लोवर पद्धतीचा चेंडू आणि नो कॉल केलाय, नो कॉल केलाय. इट्स अ नो बॉल. धाव संख्येत मात्र 1+1 आणि 1+2 अशा 2 धावा मात्र पाहतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण मात्र पाहतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे 3 फिल्डर लागले होते. इथं आपल्याला परमिशन नसते स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे, फक्त आपण क्षेत्ररक्षण करत असताना 2 क्षेत्ररक्षक लावू शकतोय, परंतु इथं चूक झाली. स्क्वेअर लेग अंपायरच्या पाठीमागे आपण 3 क्षेत्ररक्षण लावले, आणि अर्थातच लगेचच प्रशांतजी बांदिवडेकर सरांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र नो दिला. चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता प्रणय टिंगले यांनी, परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या पद्धतीने नियमामध्ये आपल्या क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं असतं, त्या नियमाची अंमलबजावणी मात्र पाहायला मिळाली नाही. परिणामी नो चेंडू आलाय. आता मात्र खराब चेंडू, आता मात्र खराब चेंडू. हा दडपण आलाय प्रणय टिंगले याच्यावरती, कारण मागच्या चेंडूवरती मित्रांनो जो चेंडू नो आला क्षेत्ररक्षणामुळे तिथं विकेट मिळाली होती, परंतु ती विकेट मिळाली नाही. तो मनोवैज्ञानिक दबाव, कुठेतरी विचार मात्र निगेटिव्ह विचार प्रणय टिंगले यांच्या मनामध्ये आले, नंतरचा चेंडू मात्र वाईट चेंडू मात्र फेकला गेला. आता मात्र गरज असणार आहे ते येणारे 11 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू काढला आहे. यष्टीरक्षकांच्या माध्यमातून झालेली चूक. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत, आणि या चुका मात्र कुठेतरी आज कुलदैवत प्रसन्न या संघाला मात्र मागात पडताना दिसत आहेत. मित्रांनो, जर आपल्या माध्यमातून जर चांगलं क्षेत्ररक्षण होत असेल तर आपल्याला संघामध्ये आधी स्थान दिलं जातं. एखाद्या फलंदाजाला किंवा गोलंदाजाला आपण डावलून मात्र आपल्या संघामध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने करत असाल तर मात्र स्थान मित्र मिळवू शकतात, कारण गोलंदाजांना मात्र विकेट मात्र मिळवून देण्यामध्ये क्षेत्ररक्षणाची मात्र फार मोलाची भूमिका असते, आणि हे क्षेत्ररक्षण जर चांगल्या पद्धतीने होत असेल ना तर आपण चांगल्या पद्धतीने धावा मात्र रोखू शकतो, धावा डिफेंड देखील करू शकतो. त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणं गरजेचंच असते. जेवढा क्रिकेटमध्ये गोलंदाज महत्वाचा असतो, प्रत्येक फलंदाज महत्वाचा असतो, तेवढेच 11 क्षेत्ररक्षक हे देखील महत्वाचा असतो, कारण क्रिकेटचा खेळ मित्रांनो एका खेळाडूच्या माध्यमातून जिंकता येत नसे, तर 11 खेळाडूची बांधणी व्यवस्थित असणं गरजेचं असतं. नेक्स्ट बॉल अर्थातच प्रणय टिंगले गोलंदाजी ट्रॅक वरती राईट फॉर द विकेट. मित्रांनो,
राहुल द्रविड नेहमीच सांगत असतात की आपला विजय हा आपल्या संघातील 11 खेळाडूंवरती निर्भय नसतो, तर त्या 11 खेळाडूंनी मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा खेळ केलाय, आपला परफॉर्मन्स किती पर्सेंटेज दिलाय, त्याच्यावरती हा खेळ आणि आपला विजय निश्चित अवलंबून असतो. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रणय टेंगले ट्रॅक वरती सज्ज असतील. 10 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मात्र फ्लिक केला चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या वरून वन बाउन्स मारेशा पार येतोय हा चौकार. थँक्यू डीजे 9 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. आता मात्र मॅच मात्र संपूर्णपणे फिरवून घेतलं गेलंय. तर ती विकेट मिळाली असती ना नो बॉलची तर कदाचित आमची मॅचचं चित्र वेगळं असतं. आता मात्र सिंगल धाव मात्र घेतील, कोणत्याही प्रकारची मात्र जोखीम आपल्याला पत्करायची नाही, यासाठी मात्र ही घेतलेली सिंगल. धावसंख्या स्कोर्स लेवल, परंतु स्कोर्स लेवल म्हणजेच 1 धावेची गरज असणार आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग हा खऱ्या अर्थाने या मॅचचा नियम असल्या कारणाने मात्र आपल्याला 1 धाव ही बनवावी लागणार आहे. मॅच मध्ये चांगले प्रयत्न मात्र केले कुलदेव प्रसन्न संघाने, परंतु जर मॅचचा विचार करायला गेला तर ही मॅच मात्र आता जिंकताना दिसेल ती अर्थातच श्लोक 11च्या संघासाठी मिळालेला हा मॅच विनिंग शॉट रोहित यांच्या बॅट मधून आणि फार मोठा विजय. अर्थातच 8 विकेटना हा विजय मात्र प्रस्थापित केलाय. तो अर्थातच श्लोक 11 संघानं डॉमिनेट केलं कुलदेव प्रसन्न संघाला आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. अर्थातच अशा खेळाडूला ज्या खेळाडूने मात्र पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना मात्र कुलदेव प्रसन्न संघाच्या फलंदाजी क्रमाला मात्र खिंडार पाडलं. दुसरं षटक डिलिव्हर करण्यासाठी आलेला ओम